बायकांसारखा प्राणी पूर्ण पृथ्वीवर पण सापडून भेटणार नाही. इन्कम टॅक्सची धाड जरी टाकली ना तरी ह्यांच्या इन्कम टॅक्सवाल्यांना ह्यांच्याकडून काहीसुद्धा भेटणार नाही. फोनच्या कवरच्या मागे, पाकिटाच्या कवरच्या मागे, कुठं तांदळाच्या डब्यात, गव्हाच्या डब्यात असं सगळे ठेवलेले साठवलेले पैसे अखेर आज मैत्रिणी घेऊन आल्या गोळा करून. एकमेकींना आधार देत देत त्या अखेर आम्ही चायनीजच्या रेस्टॉरंटपर्यंत पोहोचलो. हे कोरेगावातील गारवा म्हणून एक फॅमिली रेस्टॉरंट आहे, जळगाव नाक्यावर आहे. आणि बघू शकता फॅमिलीसाठी अतिशय छान पद्धतीने इथे व्यवस्था आहे. तर जिना चढून आम्ही तिथून वर चाललो आहे. वर गेल्या बघितल्या मैत्रीण म्हटली, अरे वा, कपल पॉईंटसाठी तर एक नंबर जागा आहे. अशी सिटिंग व्यवस्था म्हणजे बड्डेसाठी आणि सेलिब्रेशनसाठी एक नंबर जागा बरं का. सगळं बघितल्यानंतर ना म्हटलं एक आपली जागा फिक्स करून घ्या. मैत्रीण म्हटली, ती बघ कोपऱ्यात बसूया. आपण आता किती 5 जणी आहोत, मस्त फॅन बिन लावूया आणि बसूया. मेनू कार्ड बघितलं मैत्रीण म्हणाली, अगं कमी प्राईजवालं घेऊया. म्हणलं कमी बिमी काय नको, कालचा वडापाव 15 रुपयाचा खाल्ला आहे कमीवाला, लो बजेटवाला. आज काहीतरी चमचमीत घेऊया. चमचमीत म्हणता टाईमपास आला. लगेच म्हणली, 2च दिलं बाई, आम्ही 5 जणी आहे, अजून पाहिजे. मग त्यांना लगेच सूप दिलं. त्यातली एक म्हणली, मी तर व्हेज खाणार आहे. तिचं व्हेज बघा सूप कसं आहे. आणि आमचं चिकन सूप होतं. तर चिकन सूपची क्वालिटी पण एक नंबर होती बघा, पीस पण चांगले होते ह्याच्यामध्ये. खात त्याने दम टाकल्यामुळे वेटर म्हटलं, अरे हो आणतो, एवढ्यात बास नाही करणार, अजून एक तुम्हाला आणून देतो, टाईमपास कालवा करू नका फक्त. असं म्हणताच लगेच पुढची ऑर्डर आली. जी व्हेजवाली होती तिनं व्हेज ट्रिपल नूडल्स घेतलं होतं. आणि आम्ही नॉनव्हेजवाल्यांनी चिकन ट्रिपल राईस 2, 3 आणि एक चिकन ट्रिपल नूडल्स घेतलं होतं. सगळ्या एकदम चाकत माकत खात होत्या. म्हणल्या गडबड करायची नाही, मस्त पंखेखाली हवेशीर बसून खायचं. पोळ्या लगेच साईडला काढून मस्तपैकी खायला सुरुवात केली. व्हेजवालीला म्हणलं, राव चिकन सोडून तू आपली व्हेजिटेबल खा, मस्त तब्येत कर. असं म्हणत अक्षता म्हटली, नाही माझं डाएट चालू आहे. लगेच तिनं ताईंच्या वाटीमध्ये तिचे चिकनचे पीस टाकून ठेवले. सकाळची व्यायामला उठते म्हणली आणि दुपारचं असं काहीतरी चमचमीत खाते, त्यामुळे माझं वजन म्हणली कंट्रोलमध्ये आहे. असं म्हणत तिने लगेच स्माईल दिली आणि हसू लागली. तुम्ही पण या खायला म्हणत, माझं संपू द्या मग तुम्हाला बोलवते. असं म्हणत तिने एक स्माईल दिली. त्यात लगेच माझी मैत्रीण म्हणली, पैसे जमा करा. आणि पैसे घेतले. आज म्हणलं खिशाला चांगलीच फोडणी बसली. इकडून तिकडून साठवलेले पैसे आणि बचत एकदाची संपायचा दिवस आलाय. असं म्हणत कडचा रस्ता धरून पायऱ्या उतरत विचार चालला होता, आता एवढं पैसे गेलं कोणाला कळणार तर नाही, नवऱ्याला पण माहीत नाही, कारण हे आमचे स्वतःचे सेविंगचे पैसे होते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि हो, सबस्क्राईब करा की राव, आणि लाईक करा पण